राज्यकर्त्यांनी जर संकल्प केला तर पैसा उभा केला जाऊ शकतो. आणि वेगवेगळ्या मार्गाने कृष्णा खोऱ्याचा विकास करायचा होता त्यावेळेला तुम्ही 19% व्याजाने पैसे घेतले. व्याजदर म्हणजे 5 वर्षात दुप्पट पैसे होतील त्या दराने कर्ज रोखे काढले. तर आताही तुम्ही हे लोकांची आपत्ती निवारणासाठी ते करू शकतात. पैसा बजेटमध्ये नसेल आजच्या, पण राज्याची स्थिती आणि बजेटमध्येही तुम्ही करा. कर्मचाऱ्यांचे पगार आणि भत्ते ते थोडे तहकूब ठेवा. जे 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 खर्च आवश्यक नाही ते रोखून धरा. जी बांधकामं जसं मी म्हटलं की सागरी महामार्ग, आता शक्तीपीठ करायचं आहे, बुलेट ट्रेन करायची आहे, किंवा आणखीन मुंबईमध्ये इतकं तुम्ही मेट्रोच्या रेल्वेसाठी पैसे खर्च करणार आहात, ही धुळं कशाला उभी करता तुम्ही? इथला निसर्ग, इथलं पशुधन, इथली मानवी साधन संपत्ती वाचवणं हे आज तुमचं राज्यासमोरील सर्वात मोठं आव्हान आहे आणि ते तुमचं पहिलं आद्य कर्तव्य आहे राज्यकर्ते म्हणून.